नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या प्रेमाच्या रसोई चॅनलवर। आज आपण जे कुरड्या करतो ना, कुरड्या केल्याच्या नंतर जे साल उरतं आपलं गव्हाचं, हे बघा, ते सालाच्या आपण बिबड्या करणार आहे। तर आपण त्यासाठी काय काय लागतं हे मी तुम्हाला सांगते। तर हे जे गव्हाचं साल आहे ते आपण थोडं ठेवले। त्यानंतर हे ज्वारी बाजरीचं पीठ आहे, हे थोडंसं जाडसर रवाळ असेल ना ते तसं घ्यायचं पीठ। त्यानंतर आपण 10-12 मिरच्या घेतल्या आहेत, थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे, थोडी लसणाची पात घेतली आहे बारीक कापून, आणि जरा थोडा लसूण घेतला आहे, सालासकट लसूण घेतलेला आहे, जिरे घेतलेत, मीठ चवीपुरतं घ्यायचं आणि थोडं हिंग आणि ओवा। आता आपण आहे ना हे सगळं वाटून घेऊया। मी तुम्हाला सांगते, बघा, ओवा घ्यायचा, 2 चमचे ओवा घ्यायचा, जिरा 2 चमचे, थोडं हिंग टाकायचं, पाव चमचा, अर्धा चमचा, 10-12 मिरच्या घ्यायच्या हिरव्या, आणि जो आपण सालासकट लसूण होता ना तो पण टाकून घेऊया, आणि चवीपुरतं मीठ। हे आपण आता वाटून घेऊया। हे बघा, आता आपण हे मळून घेऊया। पीठ टाकू, रव्यासारखं पीठ पाहिजे, ज्वारी बाजरीचं। आणि हे वाटण आपण मगाशी केलं होतं ना ते टाकून घेऊ। लसणाची पात टाकू आणि थोडी कोथिंबीर टाकू, चांगलं मळून घेऊया। बघा, अशा प्रकारे असं गोळा करून घ्यायचा। हे आपलं कुरड्यांचं जे वाटलेलं असतं ना, गव्हाचं साल जे उरतं ते आंबूस, ते चांगलं आपण आता हे बिबड्या करून वाळून ते तळून खूप छान लागतात। तुम्ही करून बघा एकदा घरी। आता हे आपण ना थोडा वेळ भिजून देऊया, 10-1 मिनटं। हे बघा, आता 10 मिनटं झाले, पीठ भिजलंय। आपण एकदा परत असं मळून घ्यायचं थोडं। तुमच्याकडे जर पांढरे तीळ अवेलेबल असतील, तर ते पण टाकू शकतात। आम्ही सांगायचं विसरलो होतो। बघा, आपण आता हे बिबड्या थापून घेऊ। बघा, असे हातावर छान लागतात तळायला। बघा, अशा हातावर थापायच्या। हे सुकल्यावर तळल्यावर खूप छान लागतात। आता आपण ना अशा सगळ्या पिठाच्या बिबड्या करून घेऊया। हे बघा, आपल्या अशा बिबड्या तयार झाल्या आहेत। असे 3 ताटं भरलेत आपण। हे घरात जे ऊन पडतं ना त्याच्यात सुकवल्या तरी चालतात, बाहेर सुकवल्या गॅलरीमध्ये वगैरे तरी चांगलं, तळल्यावर तर खूप छान लागतात। आता हे आपण वाळून देऊया उन्हात। हे बघा, आपल्या यांना बिबड्या एकदम मस्त वाळल्या आहेत। आपण 2 दिवस चांगल्या उन्हात वाळवल्या आहेत। आता आपण हे तळून बघूया कशा होतात। हे तुम्ही तळूही शकतात आणि हे भाजूही शकतात। आपण तव्यावर चपात्या वगैरे झाल्या किंवा काही झालं ना, त्यानंतर जेव्हा तवा गरम असतो थोडंसं तेल टाकून आजूबाजूनी त्या भाजून घ्यायच्या कमी तेलामध्ये। हे बघा, आता आपण हे बघा, आता आपण बिबड्या तळायला तेल ठेवलंय। आता आपण ह्या बिबड्या अशा 2-2, 3-3 बिबड्या अशा तळायला सोडूया। हे लगेच भाजतात, त्यामुळं या बिबड्या कशा आपण जे कुरड्या करतो ना त्याचे जे साल उरलेले असतं, चिक काढलेलं, त्याच्या सालापासून आपण ह्या बिबड्या बनवल्या आहेत। ते खूप पौष्टिक पण असतात खायला आणि वर्षानुवर्ष टिकतात। त्यामुळे कधी आपण वाटलं तेव्हा तळून खाऊ शकतो। या बिबड्या लगेच भाजल्या जातात, त्यामुळे बारीक गॅसवर भाजा। हे गव्हाचं साल आहे ना, हे लगेच काय म्हणतात त्याला, लगेच लाल होतं, त्यामुळे कमी गॅसवर भाजा आणि खूप पण नका तळून। पाणी दिले का? आणि पाणी चालले त्याचं काय दिलं? हे बघा, अशा थोड्या लालसर झाल्या की काढून घ्यायच्या। हे बघा, आपल्या अशा प्रकारे बिबड्या ह्या तळून झाल्या आहेत।
ह्या अशा चवेला सुद्धा हे कसं पीठ आंबलेलं असतं ना, तर त्याचे आंबट तिखट मस्त अशी चव लागते. हे तुम्ही भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकतात. एकदा करून बघा कुरड्या तुम्ही केल्यावर. एकदा जेव्हा चोथा उरेल त्याच्या एकदा करून बघा. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा कशा करता येईल. हे बघा अशा कुरकुरीत झाल्यात मस्त, मधून सुद्धा खूप चांगल्या झाल्यात आणि चवेला तर खूप छान लागतात. हे बघा मी तुम्हाला आता खाऊन दाखवते. बघा कुरकुरीत झाल्या आहेत, खूप छान झाल्या आहेत, चवदार झाल्या आहेत. एकदा करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.